ओशो, ज्यांना पूर्वी भगवान श्री रजनीश या नावाने ओळखलं जात होते, हे 20व्या शतकातील सर्वात प्रभावशाली आध्यात्मिक गुरूंपैकी एक होते. त्यांच्या शिकवणींनी जगभरातील लाखो लोकांना प्रभावित केलं. त्यांच्या जीवन प्रवासात अनेक चढ उतार होते. बालपणातील जिज्ञासा, अध्यात्मातील प्रवास, अमेरिका आणि भारतातील वादग्रस्त काळ आणि अखेरीस पुण्यातील त्यांच्या ध्यान केंद्राची स्थापना. ओशो यांचा जन्म 11 डिसेंबर 1931 रोजी मध्य प्रदेशातील कुचवाडा या छोट्या गावात झाला. त्यांचं मूळ नाव चंद्रमोहन जैन असं होतं. ते बालपणापासूनच जिज्ञासू होते आणि परंपरागत धार्मिक समजुतींना आव्हान देत असत. त्यांना लहानपणापासूनच ध्यानाची आवड होती. त्यांनी जबलपूर येथे आपले उच्च शिक्षण पूर्ण केले आणि तत्वज्ञान विषयात पदवी मिळवली. पुढे त्यांनी सागर विद्यापीठातून MA ही पदवी संपादन केली आणि जबलपूर विद्यापीठात तत्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून काम केले. ओशो यांना लहानपणापासूनच ध्यानात रस होता, परंतु 21व्या वर्षी त्यांना गूढ आध्यात्मिक अनुभव आला. त्यांनी आत्मशोधासाठी संपूर्ण भारतभर प्रवास केला आणि विविध तत्वज्ञ, संत आणि साधूंशी संवाद साधला. 1960च्या दशकात त्यांनी संन्यास घेतला आणि लोकांना ध्यान, स्वातंत्र्य आणि प्रेम यावर आधारित एक नवीन विचारधारा शिकवण्यास सुरुवात केली. त्यांनी पारंपरिक धर्माच्या विरोधात बोलण्यास सुरुवात केली आणि समाजाला नवीन दृष्टिकोन दिला. 1974 मध्ये ओशो यांनी पुण्यात एक आश्रम स्थापन केला. हा आश्रम ध्यान आणि अध्यात्माच्या शोधात असलेल्या लोकांसाठी एक जागतिक केंद्र बनला. हजारो भारतीय आणि विदेशी साधक त्यांच्या विचारांकडे आकर्षित झाले. ओशो यांनी डायनॅमिक मेडिटेशन नावाचा एक अभिनव ध्यान प्रकार विकसित केला, ज्यात नृत्य, श्वासोच्छवास, आवाज आणि शांतता यांचा समावेश होता. त्यांच्या शिकवणींमध्ये त्यांनी शरीर, मन आणि आत्मा यांचे समतोल साधण्यावर भर दिला. 1981 मध्ये ओशो अमेरिकेत गेले आणि ओरेगॉन येथे राजनीशपुरम नावाचा एक भव्य आश्रम वसवला. त्या ठिकाणी हजारो अनुयायी आले आणि त्यांनी ओशोंच्या विचारानुसार जगायला सुरुवात केली. परंतु स्थानिक लोक आणि अमेरिकन सरकार यांच्यातील वादामुळे हा आश्रम विवादित ठरला. आश्रमातील काही अनुयायांनी गैरवापर केल्याचा आरोप झाला आणि ओशोंना अटक करण्यात आली. काही काळ तुरुंगवास भोगल्यानंतर 1985 मध्ये ते अमेरिकेतून भारतात आले. अमेरिकेहून परत आल्यानंतर ओशो यांनी पुणे आश्रम पुन्हा सुरू केला. त्यांनी आपले नाव बदलून ओशो असे ठेवले. 1990 मध्ये दीर्घ आजारानंतर 19 जानेवारी 1990 रोजी त्यांचं निधन झालं. त्यानंतर त्यांचा पुणे आश्रम ओशो इंटरनॅशनल मेडिटेशन रिसॉर्ट म्हणून प्रसिद्ध झाला आणि आजही हा आश्रम संपूर्ण जगभरातील साधकांसाठी ध्यान आणि आत्मशोधाचं केंद्र आहे. ओशोंचे विचार पारंपरिक धार्मिक व्यवस्थेला प्रश्न विचारणारे होते. ते नेहमी असं म्हणत की सत्य कधीही पुस्तके वाचून समजत नाही, ते अनुभवलं पाहिजे. त्यांच्या शिकवणीमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे होते. स्वतंत्र विचारसरणी, धर्म, समाज आणि परंपरांच्या अंधश्रद्धांना त्यांनी नेहमी विरोध केला. ध्यान आणि आत्मशोध, त्यांनी वेगवेगळ्या ध्यानतंत्राचा प्रचार केला. प्रेम आणि जीवनाचा स्वीकार, जीवन आनंदाने आणि मोकळेपणाने जगावं असं त्यांचं मत होतं. ओशोंचे जीवन रहस्यमय, क्रांतिकारी आणि विचारमंथन घडवणारं होतं. त्यांनी अध्यात्म आणि मनोविज्ञान यांचा संगम साधत एक नवा मार्ग दाखवला. आजही त्यांचे विचार आणि ध्यान पद्धती संपूर्ण जगभरात लोकप्रिय आहे. पुण्यातील ओशो इंटरनॅशनल मेडिटेशन रिसॉर्ट हे त्यांच्या शिकवणीचं जिवंत प्रतीक आहे. ओशो म्हणतात, जीवन एक उत्सव आहे, ते आनंदाने जगा.